साताऱ्यात रिक्षा चालकानं महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय। मद्यपान केलेल्या रिक्षा चालकाला अटक करताना महिला कॉन्स्टेबलच्या कपड्याचा तुकडा रिक्षात अडकला। यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकानं महिलेला फरफटत नेलंय। माझ्या कॉलरला धरून त्याने मला गाडीवरून खाली ओढलं। ओढल्यानंतर मी जोरात खाली पडले आणि गाडीच्या खाली एका पिकअपच्या खाली जाऊन बाहेर आले आणि त्याच्यानंतर माझ्या रेनकोटची टोपी त्याच्या रिक्षाच्या मागच्या बॅनरला अडकल्यानंतर त्याने मला मनाली कॉर्नरपासून सातारा चिकन सेंटरपर्यंत फरफडत नेलं। पब्लिक त्याला थांबवत होतं की थांबवा, मॅडम आहेत मागे, गाडी थांबवा, तरी त्याने गाडी काही थांबवली नाही। ट्रॅफिकची लेडीज पोलीस त्या रिक्षाचा शोध घेत ते गेली आणि त्याचा पाठलाग करायला लागली। तिचा त्यानं हात ओढला त्याचमध्ये तिचं जे रेनकोट होतं ते रेनकोट त्या ह्याच्यात अडकलं आणि तसेच त्यानं रिक्षा पुढं डांबवली। तसंच तिला मारायच्या उद्देशाने तो तिला तसंच फरफडत पुढं घेऊन गेला। याच्यामध्ये ती सध्या सातारा हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे, तिच्यावर उपचार चालू आहेत आणि यामध्ये आम्ही त्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावर मोठ्यातला मोठा गुन्हा या ठिकाणी आम्ही सदर ठिकाणी दाखल